मॉर्निंग ताई आणि दादांनो, स्वागत आहे प्रिया ऑफिशियल चॅनलमध्ये. तर आजच्या या नवीन दिवसाची नवीन सुरुवात. सकाळचे 7 वाजलेत आणि आता आम्ही निघाले कोंबड्यांच्या शेडवरती. शेडमध्ये आलो तो पाहिलं होतं काहीतरी हालचाल चालली होती इथं कागदाखाली. आईला लांबूनच दिसली. आई बोलली काय गेले बघ कागदाखाली. तर आता हे पहा, रात्रभर हे कोंबडीचे पिल्लू इथे कागदाखालीच होतं. काल इथे ना मस्ती करत होते लोक, म्हणून ते कागद लावून घेतला आणि पाहिलंच नाही त्याच्या आतमध्ये पिल्लू असेल. तर रात्रभर बिना पाणी आणि बिना खाण्याचं हे पिल्लू या कागदाच्या आतमध्ये होतं. आलो शेडमध्ये कोंबड्यांच्या. शेडच्या आतमध्ये आले तर बघितलं तर कोंबड्यांची खूप धडपड चालू होती सोडण्यासाठी. माणूस आला ना का एकदम जाळीच्या जवळ येऊन सगळेजण उभे राहतात. असं वाटतं त्यांना की कधी सोडणार आहे. तर हे बघा सगळा चिवचिवाट चाललाय त्यांचा. आवाज मी थोडा म्यूट करून ठेवला त्यांचा, कारण की त्यांचा आवाज जर मोठा केला तर माझा आवाज तुम्हाला ऐकायलाच येणार नाही. तर आता हे अलीकडचे पिल्ले आहेत त्यांना आता आपण बाहेर सोडणार आहोत. तर चला निघा बाहेर, पळा बाहेर. तर बघा हे चाललेत बाहेर. अरे तुम्हाला नाही सोडणार, हो मागे जा, तिकडे पळा. तर यांना नाही सोडायचं, यांना नंतर सोडणार आहे. आणि आता जी पलीकडच्या साईडच्या जाळीत ज्या कोंबड्या होत्या त्यांना सोडलंय. या 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 घरून भरपूर किचन वेस्ट घेऊन आले होते आणि आता ते इथे टाकायचे कोंबड्यांना. तर आई इथे घमेल्यामध्ये ज्या भाकरी वगैरे होत्या कडक झालेल्या त्या भिजत घालते आणि मी पण कलिंगडाची साल होते ते कोंबड्यांना टाकून देते. आता तेव्हापासून कोंबड्या पाळायला सुरुवात केली ना तेव्हापासून किचन वेस्ट बिलकुल वाया जात नाही. जेवढं काही किचन वेस्ट निघेल तेवढं शेडवरती घेऊन येतो कोंबड्यांना टाकायला आणि कोंबड्या पण आवडीने खातात. सकाळ सकाळ कोंबड्यांना बाहेर सोडलं ना सगळ्यात आधी ताडपत्र्याखाली घेतो, कारण की काय होतं ताडपत्र्याखाली घेतल्याने व्हेंटिलेशन छान होतं. म्हणून ताडपत्र्या अशा आता खाली घेतल्या सगळ्या. आणि सकाळ सकाळ ऊन आलं ना कोंबड्यांवरती पण छान पडतं आणि त्यांना पण थंडी वगैरे वाजत नाही, कारण की आता जरा थंडी लागते सकाळ सकाळ. आणि सूर्याची किरणे बघा किती छान पडल्या चेहऱ्यावरती. जर अशी सकाळ सकाळ सूर्याची किरणं पडले ना तर खूप छान वाटतं. आणि ही अनुभव ना गावाला आल्यावर अनुभवायला भेटतो, कारण की सिटीमध्ये काय अशा सगळ्या गोष्टी नसतात. तर खूप छान वाटतं सकाळ सकाळ सूर्याची किरणे चेहऱ्यावरती पडल्यावरती. तर आता सोडलंय कोंबड्यांना बाहेर आणि ताडपत्र्या पण खाली घेतल्यात. आता जो आपला पिल्लांचा लॉट आहे छोट्या पिल्लांचा तो पाहण्यासाठी मी आतमध्ये आली होती. तर बघा किती पिल्लं ॲक्टिव्ह आहेत, एकदम छोटी छोटी आणि नाजूक आहेत, एकदम क्यूट दिसतात ते, सुंदरशी पिल्लं आहेत. हा 2 लॉट आहेत ॲक्च्युली. हा एक लॉट आहे आणि त्याच्या कागदाच्या पलीकडे दुसरा लॉट आहे. यांच्यामध्ये 8 दिवसाचाच फरक आहे. 8 दिवस आधीची आहेत आणि ती 8 दिवस नंतरची आहेत. पण ही पिल्लं आहेत ना खूप ॲक्टिव्ह आहेत आणि दिसतात पण खूप क्यूट. बघा किती पळतात इकडे तिकडे. ही ॲक्च्युली ना प्युअर गावरान कोंबड्या आहेत ह्या आणि प्युअर गावरान कोंबड्यांची पिल्लं आहेत. जसं लहान मुलांना वॅक्सिन देतो ना आपण तसंच ह्या पिल्लांचं पण वॅक्सिन असतं. 7व्या दिवसाचं आपण यांना लासोटा वॅक्सिन करणार आहोत. ते पुढे मी तुम्हाला दाखवणारच आहे. हा दुसरा लॉट आहे पिल्लांचा. हा दुसरा लॉट आहे पिल्लांचा. कशी बसलेत लाईट खाली. थंडी वाजते ना सकाळ सकाळ, जरा आभाळ आले ना त्याच्यामुळे थंडी वाटतं, कुठेतरी पाऊस झाला ना. कोंबड्यांचं 7व्या दिवशीचं वॅक्सिन आहे. तर वॅक्सिन द्यायचं आहे. ही बर्फची बॉटल आहे, याच्यामध्ये वॅक्सिन आहे. आपली वॅक्सिनची बॉटल याच्यामध्ये. तर आता हे कट करून घेते आधी. नीटा ही पाय याच्यात वॅक्सिनची बॉटल आहे. खूप थंड आहे. इथं वॅक्सिनची बॉटल ही काढायची आहे आपल्याला. त्याला नॉर्मल होऊन द्यायचं ह्या वॅक्सिनला. आता वॅक्सिन तयार करायचं आहे. बॉटल आता नॉर्मल होईलच तोपर्यंत आपण हे पिंक कलरचं लिक्विड आहे ना ते ह्याच्यामध्ये इंजेक्शनमध्ये काढून घेऊया. सगळं हे सगळं ओढून घ्यायचं आतमध्ये. पिंक कलरचं जे लिक्विड आहे ते पूर्ण आता हे औषध काढून घेतलं याच्यामध्ये. पहा हे पिंक कलरचं. हे बर्फमध्ये नाही ठेवलं तरी चालतं, पण हे नॉर्मल प्लेसमध्ये ठेवायचं. पण जास्त हीटमध्ये पण नाही ठेवायचं. जे वॅक्सिन आहे ना प्रॉपर ते हे याच्यामध्ये बर्फच्या बाहेर ठेवायचं नाही ॲक्च्युली. याला काही प्रॉब्लेम नाही, हे तुम्ही ठेवू शकता. आता हे पिंक कलरचं लिक्विड आहे ना ते पूर्ण ह्या इंजेक्शनमध्ये काढून घेतलं आहे आपण. ही पूर्ण बॉटल मोकळी झाली आहे.
पूर्ण मोकळी झाली आणि याच्यातलं पण आता आपण पूर्ण काढून घेतलं आहे. थोडंसं राहिलं आहे ते काढून घेते मी आता. तर हे झाकण काढून घेतलं आपण आणि हे जे गुलाबी कलरचं औषध आहे ना ते याच्यामध्ये टाकायचं. एकदम नॉर्मल लाईटली असं हलवायचं आणि मिक्स करून घ्यायचं ते. वॅक्सिन चांगलं मेल्ट झाले. आता हे परत ह्या इंजेक्शनमध्ये काढून घ्यायचं. मिक्स झालं आहे चांगलं. आता हे याच्यामध्ये टाकून द्यायचं परत. आता प्रॉपर तयार झालं आहे आपलं हे वॅक्सिन. आता हे थंड पाण्यामध्ये ठेवून देऊया आणि आतमध्ये जाऊन पिल्लांच्या डोळ्यात टाकून घेऊया. प्रॉपर वॅक्सिन आपलं मिक्सिंग करून झालं आणि बॉटलमध्ये घेऊन आता मी आतमध्ये आले. जसं आय ड्रॉप असतो ना तसंच आय ड्रॉपमध्ये आपण औषध भरतो आणि तो एका पिल्लांच्या डोळ्यात देतो किंवा कोणी पाण्यातून देतं. प्रत्येकाची देण्याची पद्धत वेगळी असते. आम्ही स्टार्टिंगला डोळ्यातूनच दिलं कारण की आम्हाला एवढी आयडिया नव्हती. आणि पण डोळ्यातून दिले ना बऱ्याच वेळा पक्ष्यांच्या डोळ्याचा पण थोडासा प्रॉब्लेम होतो. म्हणून आता नेक्स्ट टाईम आम्ही ना पाण्यातूनच देणार आहे. इथून मागे आम्ही सगळी वॅक्सिन डोळ्यातूनच दिल्यात पण आता नेक्स्ट टाईम पाण्यातून देणार आहे. बरेच लोक म्हणतात की पाण्यातून वॅक्सिन दिल्यानंतर ना प्रॉपर आपल्याला कळत नाही की कोणत्या पिल्लाने वॅक्सिन घेतले आणि कोणत्या नाही. तर त्यासाठी त्याच्यात एक कलर येतो तो टाकायचा असतो जेणेकरून जे पिल्लू पाणी पिईल त्याच्या चोचीला तो कलर जातो आणि आपल्याला समजतं कोणत्या पिल्लाचं वॅक्सिन झालं आणि कोणत्या नाही. तर चला आता वॅक्सिन वगैरे देऊन झालं आणि आम्ही आले घरी. वॅक्सिन द्यायला बराच वेळ गेला कारण बरीच पिल्लं होती. कारण आपले 2 लॉट होते. एकाचं 7व्या दिवशीचं वॅक्सिन होतं आणि एकाचं 14व्या दिवशीचं वॅक्सिन होतं. अशा 2 प्रकारचे वॅक्सिन होते. तर आता वॅक्सिन वगैरे देऊन झालं आणि मी आले घरी. तर पुढे बघा डोंगराला आता आग लावली. उन्हाळ्या दिवस असल्यामुळे ना आता असे उन्हाळ्यात डोंगर पेटवले जातात ते किती छान दिसते. चला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.